लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला, व्हॉइस ऑफ मीडियाचा जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन। पत्रकार सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी, व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कुमार कडलक, सतीश रुपवते, जिल्हाध्यक्ष कपिल भास्कर, नाशिक शहराध्यक्ष संदेश केदारे, महिला पदाधिकारी सुनीता पाटील, करण बावरी, संजय परदेशी, सचिन गायकवाड, अश्विनी गायकवाड, नसीर मंसुरी, आनंद दाभाडे, सलीम सय्यद, बार्शिद कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकार सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना आश्वासन देत लवकरच यावर उपाययोजना करण्यात येतील, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून पत्रकारांसाठी विविध योजना राबवण्यात येतील अशी माहिती दिली। काय असतं की जे ठेकेदार किंवा आउटसोर्सिंग जेव्हा आपण करतो आणि इव्हन शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक सेन्सिटायझेशन करण्यासाठी त्यामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हे सर्वांमध्ये एक सेशन घेऊ, ज्यामध्ये काय काय अपेक्षित असते, प्रेसच्या काय रोल असते, ह्यामध्ये तुमचे पण प्रतिनिधी येतील, त्यांची अपेक्षा काय आहे, सोबतच नियम काय आहे, हे सगळं आपण चर्चा करू। जे एक्रेडिटेशन असते वगैरे, काही भरपूर लोकांना याची कल्पनाच नसते, एक्रेडिटेड कोण असतात, नॉन एक्रेडिटेड कोण असतात, किंवा कार्यक्रम जे असतात त्यामध्ये, किंवा एकदम काही एजन्सी असतात त्यामध्ये काय केला पाहिजे या विषयावर त्याच्यामध्ये ॲक्रेडिटेड नॉन ॲक्रेडिटेड असं काही करू नका, कारण ॲक्रेडिटेड संख्या कमी आहे। मी करणार आहे, मी हे बोललोय की सर्वसामान्याला आणि आमच्या कर्मचाऱ्याला त्या विषयाची कल्पना तर असली पाहिजे। मला आहे त्या बाकी लोकांना कल्पना आहे की ह्याची पण समजलं गावात येण्यासाठी 50 रुपयाची पावती, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग पण मिळेल, पैसे कसले घेतले ना, एका गावात येण्यासाठी पैसे घेणे मी आता बोलतो की हा विषय जे आहे या आत्ताचे मुद्दे त्याच्यावर हल्ल्यावर चालू आहे, ते त्याची चौकशी तर आम्ही करत आहोत ना, की कोणत्यासाठी घेतलं जातं, कधी ठेका दिला होता, ते पैसे कुठे राहतात, कुठे जमा होतात, त्याची काउंटिंग कशी आहे, ते आमची कार्य चौकशी चालू आहे की त्या विषयाबद्दल थोडी इंटरव्ह्यू चालू आहे। इथे तुमची काही मागणी होती तर बोलण्याबद्दल त्या विषयाबद्दल तर दुसरी गोष्ट अशी आहे का, त्र्यंबकमध्ये जो काल पत्रकार घटना आता पत्रकारांच्या संख्येमध्ये येणं जाणार बरंच अशा घटना घडून याची आपण एक, कारण की त्याच्या तिथले स्थानिक मुलं आहेत, आमचे पत्रकार नाशिक उद्या त्यांनी जुन्या भांडण्याची बरोबर काढून उद्या परत काही गोष्टी करायला नको, तर याची कर्मचारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचे सेन्सिटायझेशन करणे, त्यांना कल्पना देणे गरजेचे आहे की प्रेसमध्ये काय असतं आणि त्यांची पद्धत काय असते। प्रत्येक व्यक्तीला जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार किंवा या प्रकारची माहिती नसते ना, सो तिथपर्यंत माहिती पोहोचवण्याची आम्ही आता एक नवीन वर्कशॉप करू, त्यामध्ये सोबतच लेखीमध्ये पण काढू की हे आता सर तिथे काल इन्सिडेंट असा झाला, ज्यावेळेला आमच्या पत्रकारांना तिथे मारहाण झाल्यानंतर पोलीस स्टेशनला गेले, त्यावेळेला त्या मुलांनी संपूर्ण गाव तिथे गोळा करून घेतलं, तिथे त्या पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन केलं त्यांनी, आणि दे वेर प्रेशरायझिंग की द क्रॉस कंप्लेंट शुड बी फाईल अगेन्स्ट दिस जर्नलिस्ट, म्हणजे तो सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू होता। सुदैवानं तिथपर्यंत तो विषय गेला नाही। या बाजू किंवा प्रशासन पण कोणते प्रयत्न बदल काय कोणाला थांबू शकत नाही, ते पण पोलीसला अप्रोच करण्यासाठी त्यांच्याकडे पोलीस त्यामध्ये व्यवस्थेत त्यांची बाजू समजून त्याच्यावर काय निर्णय घेतील याबद्दल आम्ही पूर्ण निर्देश पोलीससोबत माझा बोलणं झाले। सर, याच विषयाशी संबंधित आहे पत्रकार संरक्षण समिती आपली शहर आणि जिल्ह्याची, त्याचे अध्यक्ष आपण आहात, त्या बैठका कधी होतात की नाही होत ते कळायलाच मागतात। बरोबर आहे, आणि या विषयामध्ये पण आपण नव्याने या हल्ल्यामुळे आपल्याला या विषयाची पण आहे की हे महत्वाची जे आहे त्याला दुर्लक्ष नाही केला पाहिजे, आणि मीटिंग आहे त्याच्या नेहमीच झाल्या पाहिजे, नेहमी झाले पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे, म्हणजे नाममात्र नाही झाले पाहिजे। जर असं कोणाला वाटत असेल की नाममात्र त्यांच्या पण समाधान यामध्ये केला पाहिजे,
त्या कमिटीवरचे पत्रकार आहेत सर, ते पत्रकार त्या बैठकीला समितीला आले पाहिजे. त्याचे एक नसतील तर आपल्याकडून रिपोर्ट गेला पाहिजे, त्यांना रिजेक्ट करून टाका, काढून टाका. कशा करता पाहिजे असते पत्रकार? बरोबर आहे. सामान्य पत्रकारांना संधी द्या ना त्या कमिटीत. सर, एक सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यामध्ये एक समन्वय राहील असं एक काहीतरी बैठक. मी हेच वर्कशॉप बद्दल बोलत होतो की आपण वर्कशॉप करू ज्यामध्ये जितकी जास्त स्तराचे लोक येऊ शकतात, शासकीय आणि निमशासकीय आणि लोकल बॉडीजचे, कारण की लोकल बॉडीजमध्ये सर्वात जास्त आउटसोर्सिंग असते. तर त्यामध्ये ठेकेदार वगैरेचे प्रतिनिधी वगैरे हे सर्वांना आपण बोलू. पोलीस पण असणार आणि पत्रकार पण त्यामध्ये तुम्ही हे पण प्रतिनिधींनी ज्यांना इच्छा असेल ते सर्वजण येऊ शकतात त्यामध्ये. आणि आपण ओपन चर्चा पण करू. कायदा काय म्हणतो तेच मी बोलत होते. ते वर्कशॉप आपण लावतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.